हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6, श्लोक क्रमांक 13 आणि 14, भाग 1. समं कायशिरो ग्रीवं धारयन्नचलं स्थिरः सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् प्रशान्तात्मा विगतभिः ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्यमच्चित्तो युक्त आसीत मत्परः. भाषांतर. मनुष्याने आपले शरीर, मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे आणि नासिकाग्राकडे स्थिर दृष्टीने पाहावे. याप्रमाणे अविचलित आणि संयमित मनाने भयरहित होऊन कामजीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्याने हृदयात माझे ध्यान करावे आणि मला जीवनाचे परमलक्ष्य करावे. तर प्रेक्षक हो, मागील श्लोकामध्ये आपण ध्यान योगासाठी कशा प्रकारचं आसन असावं यावर चर्चा केली. या श्लोकामध्ये त्या आसनावर कशा प्रकारे बसावं आणि काय करावं यावर चर्चा करणार आहोत. तसेच त्यातून जे परिणाम प्राप्त होतात तेच समान परिणाम आपण सोप्या पद्धतीने कसे प्राप्त करू शकतो त्यावरही चर्चा करणार आहोत. तर प्रेक्षक हो, मनुष्य ज्ञानयोगी असो, ध्यानयोगी असो, भक्तियोगी असो, प्रत्येकाचं परमध्येय श्रीकृष्ण प्राप्तीच असावी. तेव्हा कुठे तो समाधी अवस्थेमध्ये जाऊ शकतो आणि मनुष्य जीवनाची उद्देशपूर्ती करून घेऊ शकतो. हेच भगवान श्रीकृष्ण येथे सांगतात. त्यासाठी ध्यान योगातील काही तार्किक बाबी तपशील ते सांगत आहेत. ते सांगतात की ध्यान योग्यानं आसनस्थ होऊन आपले शरीर, मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावं. परंतु आपण बघतो की आपण साधारण आसनं जरी करीत असलो तरी आपण ते आसन जास्त वेळासाठी धरून ठेवू शकत नाही. आपण आपल्या आजूबाजूलाही बघतो की बरेच जण सरळही बसू शकत नाहीत. IT फील्ड, वर्क फ्रॉम होम, बैठे कामाचे वाढलेले तास, बदललेली जीवनशैली अशा अनेक कारणांमुळे बऱ्याच जणांना कमरेमध्ये, मानेमध्ये वेदना होत आहेत. परंतु अष्टांग योगामध्ये मनुष्यानं असं सरळ बसून इकडं तिकडं न बघता स्वतःच्या नाकाच्या टोकाकडे एकटक बघायचं असतं. त्याच्यावर ध्यान करायचं असतं. डोळे अर्धे उघडे ठेवायचे असतात, कारण पूर्ण उघडे ठेवले तर मन इकडे तिकडे भटकू शकतं. पूर्ण बंद केले तर झोप लागू शकते. पण आपण डोळे अर्धे उघडे ठेवले तर आपलं डोकं दुखू लागेल, त्याचं काय? परंतु अष्टांग योगामध्ये अशा अर्धोन्मिलित नेत्रांनी अविचलित आणि संयमित मनानं भयरहित होऊन, ज्याप्रमाणे पूर्वीचे लोक वनामध्ये निवास करायचे तेव्हा त्यांना साप, विंचू अशांचं भय राहत नव्हतं, त्याप्रमाणे भयरहित होऊन हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णांवर ध्यान करायचं असतं. प्रेक्षक हो, या जगामध्ये टेक्नॉलॉजी, मोबाईल्स, बॉलिवूड, हॉलिवूड अशा प्रकारे हजारो मन विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत. भगवंत येथे योगाभ्यास करण्यास सांगत आहेत. त्यासाठी मनाला यम, नियम, प्राणायाम, आसन, प्रत्याहार याद्वारे नियंत्रित करावं लागेल. तेव्हाच कोठे धारणा, ध्यान, समाधी शक्य आहे. परंतु विचलित असल्यानं आपलं मन आपल्याला आणखी जास्त त्रास देतं किंवा आपण मनाला त्रास देत असतो. कारण या संसारामध्ये आपण मग्न आहोत, त्यामुळे मनामध्ये भयही आहेच. उदाहरणार्थ, मी माझ्या आईवडिलांवर, पत्नीवर किंवा पतीवर, माझ्या मुलांवर किती प्रेम करतो, ते निघून गेले तर माझं काय होईल हे भय असतं. त्याचप्रमाणे वस्तू आपल्या हातून सटकतील त्याचंही भय असतं. आपली गाडी खराब होऊ नये, मोबाईल खराब होऊ नये, घराची लाईट जाऊ नये, आपलं आरोग्य ढासळू नये, अशा अनेक प्रकारचं भय आपल्याला असतं. मन इतकं विचलित, भयभीत असताना आपण कशा प्रकारे योगाभ्यास करू शकतो? संभवच नाही. तसेच ध्यान योगामध्ये विषयी जीवनापासून म्हणजे गृहस्थ जीवनापासून दूर राहून, म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करून हृदयामध्ये सतत भगवंतांचं चिंतन करायचं असतं. सर्व प्रकारची इंद्रिय तृप्ती, ज्याच्यामध्ये मैथून जीवन प्रमुख आहे, ते मनानं, कर्मानं आणि वाचेनंही सोडायचं असतं. विषय भोग करून कोणीही योगाभ्यासाचा योग्य प्रकारे अभ्यास करू शकत नाही.
म्हणून ब्रह्मचर्याचं प्रशिक्षण मनुष्याला बाल्यावस्थेपासूनच, म्हणजे जेव्हा मनुष्याला मैथून जीवनाचं ज्ञान नसतं तेव्हापासूनच देण्यात येतं. त्यासाठीच पूर्वी गुरुकुल असायचे आणि त्यावेळी गुरु त्या लहान मुलांना ब्रह्मचर्यात राहण्याची कडक शिस्त लावायचे. परंतु आजकाल कोणालाही ब्रह्मचर्याचं शिक्षण दिलं जात नाही. शास्त्रज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग, वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावत आहेत. 4G इंटरनेट आलं तेव्हा त्याचा उपयोग लोकांनी जास्तीत जास्त गोष्टी डाउनलोड करून घेण्यासाठी केला. परंतु फाईल्स, डॉक्युमेंट्स वगैरे कामाच्या गोष्टी डाउनलोड करण्यासाठी 1 GB सुद्धा पुरेसा असतो नाही. मग कशाला हवाय 4G आणि आता 5G? म्हणजे आणखीन गतीनं मनुष्य नरकाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. ध्यान योगाद्वारे एवढे सारे नियम आणि एवढ्या साऱ्या अटी पाळून हृदयामध्ये विष्णुरूप परमात्म्यावर ध्यान करायचं असतं. प्रत्येकाच्या हृदयामध्ये चतुर्भुज परमात्मा वास करतात. श्रीकृष्णांचा विस्तार आहे विष्णू. त्यातील शिरोदक्षाही विष्णू परमात्म्याच्या रूपानं आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असतात. या परमात्म्याचा शोध घेण्यासाठीच योगाभ्यास आहे, त्याशिवाय इतर काहीही नाही. ज्यांच्या योगाभ्यासाचं लक्ष विष्णू नसून इतर काही सिद्धी प्राप्ती करणं वगैरे असेल, शरीर निरोगी राहण्यासाठी ते असा योगाभ्यास करीत असतील तर ते वेळेचा अपव्यय करीत असतात. कारण त्यानं विष्णू प्राप्ती होत नाही. ते योगी नाही तर ढोंगी समजावेत. कारण या ठिकाणी सांगण्यात आलेली योग पद्धतीची तत्वे ही तथाकथित लोकप्रिय योग संस्थांनी सांगितलेल्या तत्वांहून भिन्न आहेत. इतके सारे नियम आणि इतक्या साऱ्या अटींचं पालन करणं कलियुगामध्ये खरंच व्यवहार्य आहे का? अहो नाही हो. अष्टांग योग परम लक्ष भगवंतांचा भक्त बनण्याच्या उद्देशानं जरी केला जात असला तरी त्यासाठी जी प्रक्रिया आहे ती कठीण आहे, लांब लचक आहे, खूप वृक्ष आहे. त्याच कारणामुळे लोक योगाभ्यास चालू तर करतात पण टिकू शकत नाहीत. कारण त्या प्रक्रियेमध्ये त्यांना दुःख मिळतं. तसेच आपण ज्या जीवनशैलीमध्ये राहतो आणि त्यामध्ये ढाळले जातो त्यामध्ये बदल करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात दृढता असली पाहिजे. भागवतात सांगितलं आहे की मोठमोठे राजे महाराजे भगवंतांचे भक्त झाले. त्यांनी सर्व काही सोडून ते वनात निघून गेले. काय आज हे आपल्यासाठी शक्य आहे का? आपण तेवढी दृढ आहोत का? आपल्या दृढतेमध्ये खूप जास्त कमतरता आहे. कोणी जर एखाद्याला म्हटलं की नोकरी सोडा आणि अष्टांग योग करा तर त्याला हृदयविकाराचा झटकाच येईल. कामामधून 1 तास वेळ काढून योग करा म्हटलं तरी ही शक्य होणार नाही. कोणी म्हणेल की फक्त सुट्टीच्या दिवशी रविवारी तरी योग करा, तेही शक्य होत नाही. म्हणूनच तर आपण अशी गोष्ट शोधली पाहिजे की जी कृपेद्वारे आपल्याला अष्टांग योगाद्वारे मिळतो तोच समान परिणाम देईल, तोही व्यवहार्य गोष्टी करून. उदाहरणार्थ आपल्याला काही आजार झाला म्हणून डॉक्टरांनी सांगितलं असेल की काही खाऊ नका. आपण त्यासाठी प्रयत्नही करीत असतो, परंतु आपल्याला माहीतच आहे की आपलं मन मात्र शांत बसत नाही, तर वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करतच असतं. आपण आपल्या मनाला सांगतो की हे करायचं नाही, ते करायचं नाही, ते करायचं नाही, आणि आपलं मन तेच करायला मागतं. त्याचप्रमाणे ध्यानयोगाचे नियम कलियुगामध्ये व्यवहार्य नाहीत. हां, परंतु आरोग्यासाठी जर कोणाला ध्यान करायचं असेल तर त्यामध्ये काहीही समस्या नाहीत. परंतु येथे भगवंत ध्यान योगाद्वारे परमेश्वर प्राप्ती करता येते याबद्दल जे काही सांगत आहेत त्याला कलियुगामध्ये खूप मर्यादा आहेत. म्हणून भगवंतांनी कलियुगासाठी पुन्हा भक्तियोगावरच जोर दिलेला आहे. म्हणून भगवंत येथे काय करतात की योगाभ्यासाबद्दल बोलून ते आपल्याला भक्त बनण्याचं सांगत आहेत. मग या अष्टांग योगाला बाजूला ठेवून आपण भक्तियोगावर लक्ष केंद्रित केलं तर आपण करण्यास सहज सोप्या अशा गोष्टी करून भक्त बनू शकतो. ते कसं आणि ते कसं सोपं कलियुगासाठी व्यवहार्य आहे यावर आपण याच श्लोकावर चर्चा करताना पुढील भागात पाहू. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण अव्यवहार्य अशा ध्यान योगाचा नाही तर कलियुगासाठी व्यवहार्य अशा भक्तियोगाचाच सराव केला पाहिजे. योग कोणताही असो, प्रत्येक जीवाच्या हृदयात चतुर्भुज विष्णुरूप परमात्म्याच्या स्वरूपात
स्थित असलेल्या श्री कृष्णांचं ध्यान करूयात, जीवनाचं ध्येय साधूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.